या आठवड्यात मराठी मनोरंजन विश्वात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं पाहुयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट मध्ये. केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक या चित्रपटाचा ट्रेलर या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या कार्यक्रमाला अभिनेता रितेश देशमुख यानं हजेरी लावली होती. ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये सूरजच्या बहिणी सुद्धा आल्या होत्या. भावाबद्दल बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. अभिनेत्री रुजुता देशमुखची मुलगी चित्रपटात झळकतीये. रुजुताची मुलगी साजिरी जोशी जाई या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. देवमाणूस या चित्रपटामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर लावणी करताना दिसेल. आलेच मी ही सईची लावणी या आठवड्यात रिलीज झाली. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद या लावणीला मिळतोय. देवमाणूस या चित्रपटाच्या निमित्तानं सईने पहिल्यांदा लावणी केलीय. अभिनेत्री प्रिया बापट बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर दिसणार आहे. त्यांच्या कोस्टाओ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. तसंच प्रियानं तिच्या इंस्टाग्रामवर नवाजुद्दीन बरोबरचा फोटो सुद्धा शेअर केलाय. अभिनेते मिलिंद गवळी नुकतेच सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते. बायकोला बाप्पाची असलेली ओढ त्यांनी पोस्ट शेअर करत सांगितली. तसंच दर्शन घेतानाचा त्यांचा अनुभव शेअर केला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला जाहीर झालाय. बाई पण भारी देवा, बाई ग, नाच ग घुमा यांसारख्या विविध चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्यात. स्टार प्रवाहावरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत त्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकतील. अभिनेता विकी कौशल याने नुकतंच केसरी चॅप्टर 2 या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. तिथे पापराजीनं जय महाराष्ट्र बोलताच विकीने त्यांच्या समोर हात जोडले. अभिनेता गौरव मोरेनं नवीन कार विकत घेतलीय. नव्या गाडीचा व्हिडिओ फिल्टर पाड्याच्या बच्चननं शेअर केलाय. गेली काही वर्ष लहान गाडी वापरल्यानंतर आता गौरवनं स्कॉडा विकत घेतलीय. फायनली नवीन गाडी घेतली असं कॅप्शन देत त्यानं हा आनंद शेअर केला. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग नुकतंच पार पडलं. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातील अशाच बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करत राहा राजश्री मराठी.